नमस्कार मित्रांनो, सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि सर्व माझ्या बंधू आणि भगिनी आणि मातांना मिलिंद घाटे कॉमेडी आणि आमच्या यूट्यूब फॅमिलीतर्फे हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन। तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीची दिवस येवो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आज आहे हनुमान जयंती। हनुमान जयंती म्हणजे हनुमानाचा जन्म असते। संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक खेड्यामध्ये हे हनुमान जयंती अतिशय आनंदाने साजरी केल्या जाते आणि उत्साहाने साजरा केल्या जाते। ही साजरा करण्याचे कारण म्हणजे एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना राहावा, सर्व कुटुंब एकत्र राहावा, सर्व देश एकत्र राहावा आणि हसी खेळीचे दिवस राहावा आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं एकमेकाबद्दल भेदभाव विसरून प्रत्येकाने हसत खेळत राहावं आणि एकत्र यावे या उद्देशाने संपूर्ण देशामध्ये आहे ना हनुमान जयंती साजरा केल्या जाते। आज मित्रांनो बघा, हनुमानाचा आज जन्मदिन आहे। हनुमानाचा जन्म कुठं झालेला आहे मला माहिती, नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनी गाव आहे। अंजनी हे गाव आहे। त्यांच्या वडिलाचे नाव आहे वारदेव सॉरी, वडिलाचे नाव वारदेव आणि आईचे नाव अंजनी, बरोबर ना? आईचे नाव अंजनी। ज्या वेळेस आहे ना हनुमानाचा जन्म झाला त्यावेळेस आहे ना जन्म झाल्या त्यांना खूप भूक लागली होती आणि भूक लागल्यामुळे त्यांनी तोंड केले। त्यावेळेस सूर्य दिसला त्यांना, सूर्यालाच गिळणार होते हनुमान। त्यामुळे काय झालं, लोकांनी सर्व आता सूर्याला जर हनुमानाने गिळलं तर मग ते सर्वीकडे अंधार पडला असता, म्हणून सर्वांनी आहे ना अरे असंच परत आले हे इथं मध्ये। मित्रांनो बघा, हनुमानाचं जे आहे ना जन्मल्यानंतर त्याला भूक लागली होती। मग हनुमानाने काय केले, त्या वेळेस तोंड केले। तोंड करून ते सूर्य गिळणार होते। मग सूर्य जर गिळला असता तर चौकडे अंधार फुट पडला असता, म्हणून सर्वांनी आहे ना हनुमानाला काय केले, हे पकडल्यानंतर सर्व हनुमान मग बेशुद्ध पडले। त्या ठिकाणी बेशुद्ध पडल्यानंतर मग वारदेवाला खूप राग आला। वारदेवाला राग आल्यानंतर वारदेवाने काय केले, सर्व हवा बंद केली। सर्व हवा बंद केल्यानंतर सर्व लोक प्रत्येकाच्या अंगामध्ये असे सनसन होऊ लागलं, गरमी व्हायला लागली आणि सर्व लोक दम कोंडून मरायला लागले। त्यावेळेस सर्व देवानी आहे ना विनंती केली की हे वारदेवा, तुम्ही हवा सोडा, आम्ही तुमच्या मुलाला चांगलं करतो आणि सोडून देतो, काहीच करणार नाही। त्यावेळेस वारदेवानी आहे ना हवा सोडली। म्हणजे हे वारदेव जे आहे ना, हे म्हणजे आपण जे रोज फुकट जी हवा स्वच्छ घेतो ते म्हणजे ते वारदेव असते। वारदेवाची ती हवा आहे। मित्रांनो बघा, अतिशय आनंदाने हे संपूर्ण देशामध्ये ही हनुमान जयंती आज मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जात आहे। मित्रांनो बघा, हा व्हिडिओ तर लाईक करत जा आणि शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हसत खेळत राहावा। एकमेकांबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना राहावा या उद्देशाने आपण आहे ना हनुमान जयंती निमित्त दोन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे। आज हनुमान जयंतीच्या ठिकाणी प्रत्येकाने कोणी नारळ फोडतात, हार घालतात हनुमानाला आणि मोठे या ठिकाणी भंडारा केल्या जाते। त्या ठिकाणी बघा मित्रांनो, भंडारा केले जाते। प्रत्येक ठिकाणी बरेच लोक येऊन जेवण करतात, कोणी दान दिल्या जाते। तरी मित्रांनो बघा, तुमच्याकडे अब्जाधीश पैसा असेल, काही पैसे असतील तरी तुम्ही हनुमान जयंती निमित्त तिथं दान करत जावा। काहीतरी मग अन्नदान करा। मोठं हे काम, अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान असते, तरी हे तुम्ही कामं करत जावा। तुम्ही इथं दारूवर पैसे उडवण्यापेक्षा, त्यामुळे त्यांच्या दारूवर पैसे उडवण्यापेक्षा, बर्थडेमध्ये पैसे करोडो रुपये अब्जाधीश उडवण्यापेक्षा, हॉटेलमध्ये उधळपट्टी करण्यापेक्षा अशा हा महान ऐतिहासिक या हनुमान जयंती निमित्त अन्नदान करा।
आणि जे लोक गरीब आहेत अशा लोकांना तुम्ही हनुमान जयंतीनिमित्त अन्नदान करत जावा. कोणी ज्याला कपडे नसतील त्यांनी कपडे देत जावा. आणि जे फुटपाथवर असतील किंवा रेल्वे स्टेशनवर असतील अशा लोकांना अन्नदान द्या किंवा कपड्या स्वरूपात द्या. एवढंच मी 2 गोष्टी बोलतो मित्रांनो. बघा, आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. उन्हाळा आहे आणि स्वतःच्या आईवडिलांची सेवा करा आणि एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहा मित्रांनो. आयुष्यामध्ये काहीच येत नाही. किती घ्या, बंगले घ्या, गाडी घ्या, काहीच येत नाही आयुष्यामध्ये. सर्व सोडून संसारामध्ये जावं लागते मित्रांनो. तरी मित्रांनो बघा, आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाहीत. आमच्या यूट्यूब कोकवीत मधुबाला आणि सुमिताईन स्नेल यूट्यूब आणि सुमिताईन शॉर्ट आणि मिलिंद घाटी कॉमेडी यांच्यातर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा. ओके, बाय.